उम्मत फाउंडेशन, युनिक प्रॉपर्टी, युनिटी प्रॉपर्टी आयोजित अमेचर स्पोर्ट्स असोसिएशन अहिल्यानगर यांच्या मान्यतेने ऑल इंडिया निमंत्रित शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली आहे. तसेच ही लीग 2 दिवसाची असून पदवीधर आमदार सत्यजित तांबे व संगमनेर नगराध्यक्षा मैथिली तांबे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 55,555 रुपये, द्वितीय पारितोषिक 44,444 रुपये, तृतीय पारितोषिक 33,333 रुपये तसेच चतुर्थ पारितोषिक 22,222 रुपये ठेवण्यात आले आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष वसीम शेख, नगरसेवक मुजीब खान लाला, अमजद पठाण, डॉक्टर दानिश, नगरसेवक किशोर डोकसे तसेच सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक, रिजवान मंत्री, युनिटी प्रॉपर्टीचे मुजमिल पठाण, नईम शेख, यूनिक प्रॉपर्टीचे जाकिर शेख, अरफत शेख उपस्थित होते. ग्राउंड छोड़कर चले जाएं, हमारे आमदार साहब और कमेटी की कोई जिम्मेदारी नहीं होगी. और इस वक्त संभालने की कोशिश की, अरे मकसूद ने गलती किया है. 18 से संदीप भाई के पास सर्विस आती हुई बहुत ही अच्छी सर्विस, मकसूद ने बहुत ही अच्छा खेला, हिटिंग लगाने की कोशिश की, फिर एक दफा कसमकस वाला मैच है. मकसूद ने अच्छा खेला, अच्छा नेटमैन ने खेला, तगड़ा डिफेंस किया, एक दफा क्या करेंगे. चलते अंदर इस वक्त मैच देखते हुए 17-18 पर मैच, फिर एक दफा बेहतरीन सर्विस, बहुत बढ़िया खेलते हुए, बहुत अच्छी कोचिंग, तगड़ा डिफेंस, क्या करेंगे. मकसूद गलती करते हुए 17 पर मैच 19-17. संदीप भाई को जीतने के लिए 2 अंक की जरूरत है और मालेगांव को जीतने के लिए 4 अंक की जरूरत है. संदीप भाई बहुत ही अच्छी सर्विस, बहुत ही अच्छा खेला गया, तगड़ा डिफेंस, देखना होगा क्या करेंगे शाहिद भाई, अच्छी पंचिंग, फिर एक दफा तगड़ा डिफेंस, बहुत ही अच्छा. उम्मत फाउंडेशन और वसीम भाई मित्र परिवार की ओर से आज यहाँ पर ऑल इंडिया लेवल का वॉलीबॉल का टूर्नामेंट रखा गया है और इस कार्यक्रम के लिए बड़ी तादाद में आए हुए मेरे सब भाइयों, सबसे पहले तो मैं वसीम भाई मित्र परिवार और उम्मत फाउंडेशन का बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूं कि एक बहुत ही उम्दा ऐसा कार्यक्रम यहाँ पे उन्होंने रखा यंग नॅशनल के ग्राउंड पे. आणि साहेबांना मला राऊंड साहेब तुम्हाला सांगायचंय की हे जे यंग नॅशनलचं ग्राउंड आहे हे मागच्या वर्षी मी इथं आलो होतो. आपण क्रिकेटचा कार्यक्रम, टेनिस बॉल क्रिकेटचा कार्यक्रम इथे घेतला होता आणि त्यावेळेस आम्ही जाहीर केलं होतं की या ठिकाणी आम्ही एक असं चांगलं स्टेडियम करणार आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की नगरपालिकेची निवडणूक झाली आणि निवडणूक होऊन आता 2-3 महिनेच होत आहेत आणि तातडीने आपण आता या यंग नॅशनल ग्राउंडला या ठिकाणी पूर्वी 1 कोटी रुपये दिले होते, आता अजून 1 कोटी रुपये देऊन या ठिकाणी एक हेल्थ क्लब आपण तयार करतो आहे. त्याच्यामध्ये जिम, त्याचबरोबर स्विमिंग पूल आणि असं सगळा इथं एक व्यवस्थित असा हेल्थ क्लब या भागामध्ये आणि पंपिंग स्टेशनच्या भागामध्ये असे 2 हेल्थ क्लब हे आमच्या सगळ्या संगमनेरकर, सामान्य संगमनेरकरांना देखील चांगल्या आंतरराष्ट्रीय खेळाच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, त्यासाठी आपण ही मंजूर केलेली आहे. इथे संगमनेरला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल आहे, जिथे फार मोठ्या प्रमाणावर खेळाचे सगळे प्रकार होतात. क्रिकेट असेल, व्हॉलीबॉल असेल, बास्केटबॉल असेल, त्याचबरोबर स्केटिंग असेल, त्याचबरोबर बॅडमिंटन असेल, कुस्ती असेल, अशा सगळ्याचं क्रीडा संकुल आपल्याकडे एक फार मोठं आहे. आणि आता संगमनेरामध्ये यंग नॅशनल ग्राउंड आणि पंपिंग स्टेशन अशा 2 ठिकाणी अजून छोटे छोटे मिनी स्टेडियम या ठिकाणी आपण करून सगळ्या मुलांच्या खेळाची व्यवस्था करणार आहे. संगमनेर शहरामध्ये मागच्या काळामध्ये नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 35 ठिकाणी गार्डन आपण केले. आता या गार्डन सोबतच प्रत्येक उपनगरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी
छोटे छोटे खेळाचे मैदान आणि त्याच्यामध्ये व्हॉलीबॉल असेल, बास्केटबॉल असेल, या सगळ्या खेळांची व्यवस्था करून आपले जे मुलं आहेत त्यांना एक चांगल्या पद्धतीचं त्यांची व्यवस्था करण्याचं काम, कारण आपण पाहतो की आता ही जी तरुणाई आहे याला जर आपण मैदानावर आणलं नाही खेळाच्या, तर मग हे चुकीच्या मार्गाला जाण्याची शक्यता असते. मुलं मोबाईलवर तासनतास बसतात. हेच मुलं जर मैदानावर आले आणि जर खेळायला लागले तर निश्चितपणे त्यांच्यावर चुकीचा परिणाम न होता चांगल्या पद्धतीचा परिणाम त्यांच्या मनावर होईल. यासाठी हा उपक्रम आपण संगमनेर नगरपालिकेच्या वतीने करतोय. त्याबद्दल खरं तर या ठिकाणी उपस्थित नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे या पण आलेल्या आहेत. वसीमबाई त्यांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये काम होतं. वसीमबाई देखील आहेत. त्याचबरोबर पाणी पुरवठा सभापती लाला मुजीब पण आहेत. बांधकाम सभापती या ठिकाणी किशोर टोकसे आहेत. अमजदभाई आहेत. सोमेश्वर दिवटे आहेत. गणेश गुंजाळ आहेत. भारत बोराडे, सौरभ कासार, डॉक्टर दानिश सगळे नगरसेवक आलेले आहेत. त्याचबरोबर शकीलभाई पेंटर या ठिकाणी आलेले आहेत. उम्या भाऊ आपले व्यापारी या ठिकाणी आलेले आहेत. सगळेच आता उबेदभाई आमचे आलेले, डॉक्टर निलेश सातपुते आहेत, रिजवान मंत्री आहेत. हे सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. त्याचबरोबर साताऱ्यावरून टीम आलेली आहे, बुलढाण्यावरून टीम आलेली आहे, मालेगावरून टीम आलेली आहे, राजस्थानवरून टीम म्हणून आले काय तुम्ही किशोर? राजस्थानची टीम आल्यामुळे किशोर भोटोकचे आलेले आहे. पंजाबचे असलेले निखिल पापडे झाला. आपल्याकडे ऑल इंडिया परमिट आहे. आणि मला आपल्याला सांगायचे साहेब की आमच्या संगमनेर शहर आणि संगमनेर तालुका याची एक अशी संस्कृती आहे का इथं सगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक हे जुन्या गोविंदाने राहतात. आणि म्हणून आमचं संगमनेरचं एक नावलौकिक पूर्ण राज्यामध्ये एक आदर्श गाव म्हणून संगमनेरचं नावलौकिक आहे. अशा या संगमनेरामध्ये आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करतो. आता इथं पिवळ्या टी शर्ट मध्ये अमजद पठाण 56 तुमची टीम यायला लागलेली आहे. सगळ्यांच्या टीम इथं आलेल्या आहेत. सगळ्या टीमला माझ्या खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन, धन्यवाद.